हॅलो नमस्कार. तर माझी तब्येत खराब असल्यामुळे अचानक एंट्री झालेली आहे मनीषा मॅडमची आणि ती काय बोलत आहे. मावशी बनून राहिली तुम्ही नाही चारत मीच चारतो. बापरे, सोनपापडी पोरगी होते गणेशजी. सोनपापडी आणली तिनं पा. गणेशजी पोरगीच होते मग. जोरानं करा. ह्या विशाखाचे टीचर आहेत. हाय करा, हाय करा. विशाखाच्या टीचर आहेत ह्या. ही विशाखाची शाळा आहे. हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज. तर तुम्हाला माहिती आहे की जसं मला बरं नाही आहे आणि स्वराच्या शाळेत आहे प्रोग्राम. तर स्वरा इथं सकाळी सकाळी उठल्याबरोबर करत होती डान्स प्रॅक्टिस आणि तिचं कथ्थक म्हणजे क्लासिकल डान्स होता आणि 4 ते 5 त्याच्या सॉन्ग होते. तर इथं ती प्रॅक्टिस करत होती आणि तिच्या तयारीसाठी आणि तिच्या डान्ससाठी आणि महत्त्वाच्या कामासाठी कोणीतरी आता आमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे आणि त्यांनी आमच्या आनंदात सामील झालेले आहेत आणि सोनपापडी आणलेली आहे आणि डायरेक्ट सांगितलेलं आहे की नाही आता तुम्हाला मुलगीच होणार आणि मी मावशी बनणार. बापरे बापरे, स्वराज काय करणार आहे? वॉश करणार आहे बघा. आणि हे स्वराजचे प्रोडक्ट आहेत. हे आहे ममाअर्थ. आणि तिने आल्या आल्या सांगितलं होतं की तुम्ही काही मला गुड न्यूज दिली पण गोड तोंड केलं नाही, तर मी आता तुमच्यासाठी सोनपापडी आणलेली आहे. आणि गणेशजी पण भरपूर आनंद झाला त्यांना. अरे वाटलं, अरे बापरे मला आता मुलगी होणार, मग 2-2 3-3 मुली कसं होणार आमचं, तुम्हीच सांगा आता. तर असू द्या. तर चला स्वराज काय बोलतो ते बघूया. बदलला की प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी सर्वात जास्त असते. कारण आता हिवाळा लागलेला आहे, त्याच्यामुळे ना मुलं कसं अंथरून घेत नाही बरोबर किंवा स्वेटर घालत नाही, टोपी घालत नाही. त्याच्यामुळे ना मुलांची त्वचा ही जास्त कोरडी पडते आणि भेगा पडतात. त्याच्यामुळे मला असं काहीतरी पाहिजे होतं माझ्या स्वराजसाठी की जे केमिकल फ्री आणि पॅराबेन्स फ्री असलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर केमिकल असलं, पॅराबेन्स असलं तर काय होणार, माझ्या मुलाची त्वचा ही नाजूक आहे, त्याच्यामुळे त्याची त्वचा अजून खराब होणार आणि मी असं रिस्क घेऊ शकत नाही. मला असं प्रोडक्ट पाहिजे होतं जे प्रोडक्ट माझ्या मुलाची काळजी आईसारखी घेणार आहे. आणि अशातच मी निवडलेले आहे ममाअर्थचे 2 प्रोडक्ट. माझ्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी मी यूज करते मिल्की सॉफ्ट हेड टू वॉश मॉइश्चरायझर, जे बाथ देते आणि आंघोळीनंतर कोरडेपणा नसलेली पाने देते. त्यासोबतच ममाअर्थ मिल्की सॉफ्ट बॉडी लोशन. तर माझ्या स्वराजसाठी मी यूज करत असते मिल्की सॉफ्ट हेड टू टो वॉश. हे सर्वोत्तम असं उत्पादन आहे. यात मॉइश्चरायझर, बॉडी लोशन आणि शॅम्पू फॉर्म्युलेशन आहे, जे आंघोळीनंतरही स्वराजची त्वचा कोरडी न करता तुमच्या लहान मुलाची टाळू आणि शरीर हळूवारपणे स्वच्छ करते, जे टियर फ्री आहे आणि तुमच्या कोमल बाळाच्या त्वचेचे pH संतुलन राखते. आणि आंघोळ करताना तुम्ही बघू शकता स्वराज असा भरपूर एन्जॉय करत होता आणि अजिबात त्याच्या डोळ्यात अश्रू वगैरे काहीच आलेले नव्हते. उलट तो त्याची पप्पी घेत होता. त्याच्यानंतर मी यूज करत असते ममाअर्थचं मिल्की सॉफ्ट बॉडी लोशन. हे तुमच्या बाळाच्या त्वचेला खोलवर मॉइश्चरायझर करते आणि 24 तास ओलावा टिकून ठेवते. हे दूध, प्रथिने, ओट्स आणि कॅलेडुला या नैसर्गिक चांगुल पाण्याने बनवले जाते. कोरडी, खास सुटलेली त्वचा दूर ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते. तुम्ही बघू शकता स्वराजला हे प्रोडक्ट एवढे आवडतात ना की तो त्यांची किस्सी पप्पी घेतो आणि मला सुद्धा म्हणतो की पप्पी घे म्हणून. तुमच्या बाळासाठी हे खूप प्रोटेक्ट आहे. गुडनेस इनिशिएटिव्ह प्रोग्राम म्हणजे ममाअर्थचं जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट खरेदी करता तर त्या झाडामागं तुमच्या नावाने तिथं एक झाड लिंक केल्या जाते, त्याचा तुम्ही मागावा सुद्धा घेऊ शकता. 2025 पर्यंत 1 लाख दशलक्ष झाडं लावण्याचा ममाअर्थने संकल्प घेतलेला आहे. प्लॅस्टिक पॉझिटिव्ह म्हणजे ममाअर्थ जेवढं प्लॅस्टिक यूज करते ना त्याच्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक ममाअर्थ रिसायकल बिन सुद्धा करत असते. दर महिन्याला 240 मेगा टन प्लॅस्टिक ममाअर्थ रिसायकल बिन सुद्धा करत असते. सर्व प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल या शॉपिंग ॲपवर तर मिळतातच. त्यासोबतच तुम्हाला ममाअर्थचे प्रोडक्ट ममाअर्थच्या वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा मिळणार. जर ममाअर्थच्या प्रोडक्टवर 20% एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नावाचा कुपन कोड म्हणजे SNS 2024 या कुपन कोडचा यूज करून 20% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवू शकता.
हा कोड अधिकृत आहे जो फक्त ममाअर्थच्या वेबसाईटवरच लागू आहे. तुम्हाला माहिती आहे ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्ही जेव्हा तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये जाता तर तेव्हा मॉलमध्ये आणि स्टोर्समध्ये हे प्रोडक्ट मिळणार आहे. जेव्हा तुम्ही बाहेर जाणार आणि तुम्हाला हे प्रोडक्ट तुमच्या मॉलवर दिसणार ना तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर स्वराला सकाळी शाळेची तयारी वगैरे करून दिली आणि आज तिच्या शाळेत प्रोग्राम होता, पण कराओके वगैरे स्पर्धा अशा वगैरे होत्या. तर त्याच्यामुळे ती शाळेत गेली आणि ती शाळेत गेल्यानंतर लगेच मी सर्व कामं आटोपले. स्वराला आंघोळ वगैरे करून दिली आणि आंघोळ केल्यानंतर लगेच मी इथं गॅस ओट्याजवळ आलेली आहे. म्हणजे किचन क्लीन केली, गॅस ओटा वगैरे पुसून घेतला आणि गॅस वगैरे पुसून घेतला. कारण तुम्हाला माहिती आहे किचन क्लिनिंग केल्याशिवाय मी स्वयंपाक करत नाही किंवा मला ते करणं पण आवडत नाही. आणि त्याच्यानंतर मग मी पूजा वगैरे केली. तर इथं माझा मोबाईलच सेट होत नव्हता. नंतर कसा तरी सेट झाला आणि मनीषा घरून निघाली होती आणि भरपूर ती उशिरा निघाली होती. त्याच्यामुळे ती येण्याच्या अगोदर स्वयंपाक झाला पाहिजे. कारण मनीषाला कॉल केला होता तर मनीषा सांगत होती स्वयंपाक करून ठेव जा बाबा, मला खूप भूक लागली. तर मी म्हटलं चला ती येण्याच्या अगोदर आपला स्वयंपाक झाला पाहिजे. परंतु तुम्हाला काय सांगू, जेव्हा मी स्वयंपाक करत होती ना तेव्हा मला अचानक चक्कर, मळमळ, उलटी म्हणजे नेहमी रोज जो त्रास होतो ना तो होत होता. तरीसुद्धा कसा तरी मी स्वयंपाक केला, डाळ भात लावलं, त्याच्यानंतर भाजी केली आणि पोळ्या पण केल्या. आणि मी अशातच तिची वाट पण बघत होती. इकडं स्वराच्या शाळेत पण आम्हाला वेळेवर हजर राहायचं होतं. कारण स्वरा आधीच सांगून गेली होती की मम्मी तुम्ही वेळेवर येत ना किंवा तुम्ही मला असंच बोलता. आणि इथं तर मला असं वाटत होतं म्हणजे भाजी वगैरे करताना की स्वराच्या शाळेत जाऊ नये. आणि नंतर मी विचार केला की आतापर्यंत तिच्या प्रोग्राममध्ये एकतर मी एकटीच जात होती आणि गेली नाही तर तिला राग येणार. कोण आलं रे? कोण आलं? काय? पुढचा गंड्या बॅगा पा किती मोठ्या आणते, फसली ती. मांग भरली होती काय? अरे त्यावेळेस ते निघूनच नाही राहिलं. मावशी कोण आहे? मावशी 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 तुला ओळखत नाही काय मावशीने? आता यावेळेस मावशीनं लय बॅगा आणल्या. आता मावशी काही 2-3 महिने जात नाहीये. कुठे जीव नाही राहिला का रे तू? थांबलाही नाही काय? पाय बाई पोरग माई बॅग घे ना मावशीची. हे घे ना. मी बघ स्वरासाठी काय आणलं. चल लवकर हातपाय धुई, जेवण करून घे पहिले. स्वराच्या शाळेत जा लागतं, 2 वाजली. हे घे. कॉंग्रॅच्युलेशन, मावशी बनून राहिली. तुम्ही नाही चारत मीच चारतो. बापरे, सोनपापडी पोरगी होती गणेशजी. सोनपापडीच आणली तिनं पा. गणेशजी पोरगीच होते मग. आपणच चारून द्या. हो काय? मावशी बघ आमचं घर डेकोरेशन. मला वाटलं इकडेच केलं का? नाही व हे इथं आपल्या महालक्ष्मी हे ते असतात. मग व्हिडिओ कसे शूट करायचे आपण? खूपच छान दिसत. काही दिवसाने इथं पण करून घेणार आहोत आपण तसंच त्या कोपऱ्यात पण महालक्ष्मीसाठी. म्हणून म्हटलं की इकडच्याच वॉलवर आहे. काही नाही 3000 होऊन जाते. खूपच सुंदर दिसत आहे. आता मी इकडे करून घेतो ना, इकडे आडवं करतो ना असं. इकडे आडवं सांग महालक्ष्मी. चल धुई बरं हातपाय, चल जेवण करू लवकर. चला निघायचं मग. चला बाय बाय करा. चला बरं गणेशजी. भरपूर असा उशीर झालेला आहे आम्हाला. प्रोग्राम चालू झालेला आहे आणि स्वराचे कॉलवर कॉल चालू आहेत. मला एक तर बरं नव्हतं, म्हणजे खूप असं वीकपणा वाटत आहे. आलेला आहोत स्वराच्या स्कूलमध्ये, तर थोड्या वेळास एंट्री होणार आहे. तर
म्हणजे असं आम्हाला वाटलंही नव्हतं. स्वराजला कपडे घालून दिल्यानंतरही माझं गणेशजीकडे लक्षच नव्हतं आणि जेव्हा आम्ही शाळेत एंट्री केली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की गणेशजीने आणि स्वराजचे कपडे सेम सेम झालेले आहेत. म्हणजे गणेशजीने पण पिंक घातलेलं होतं आणि स्वराजने पण पिंक कलरचं शर्ट घातलेलं होतं. आणि बघा यांना दोघांना किती घाई पटपट चालायची. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत शाळेत. स्वराजचे भरपूर असे कॉल येऊन गेलेले होते, परंतु एक तर मला बरं नव्हतं आणि लास्ट टाइम तर मला असं वाटत होतं की आपण जाऊ नये. करा मग जोरानं करा. स्वराच्या फ्रेंड्स आहेत त्या. मग इथं आम्ही शाळेत एंट्री घेतली आणि इथं भरपूर आम्ही रील्स वगैरे काढल्या, कारण की इथं मस्तपैकी असा देखावा केलेला होता त्यांनी. हे बघू शकता, जुन्या काळातली झोपडी केलेली होती. त्याच्यानंतर जसं आपलं शेत असते ना ते केलं होतं बघा, विहीर, म्हणजे जुन्या आठवणी ज्या होत्या ना आपल्या, जातं पाटं, ते सर्व त्यांनी देखावा स्वरूपात इथं साकारलेलं होतं. म्हणजे आपली बावल्यांची कोजागिरी पौर्णिमा वगैरे. आणि ही आहे स्वराची शाळा, जिथे स्वरा म्हणजे शिकत असते, कारण भरपूर ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. परंतु ही आहे स्वराची टीचर आणि स्वराला शाळेत विशाखा म्हणतात, नाहीतर म्हणणार की विशाखा कोण. तर चला स्वराच्या टीचरला सुद्धा आपण भेटूया. एकच नंबर दिवस आहेत मॅडम तुम्ही आज. ह्या विशाखाच्या टीचर आहेत. हाय करा, हाय करा. विशाखाच्या टीचर आहेत ह्या. ही विशाखाची शाळा आहे. तर त्याच्यानंतर कराओके गीत गायन स्पर्धा चालू झाली. भरपूर पेरेंट्सनी याच्यामध्ये सहयोग घेतला होता, कारण की ही स्पर्धा फक्त पेरेंट्ससाठी होती. आणि तिथं काही सबस्क्रायबर्स आणि माझे फॉलोअर्स भेटले, त्यांनीसुद्धा माझ्यासोबत फोटो व्हिडिओ घेतले. आणि फायनली आम्ही जिथं प्रोग्राम चालू होता, पेरेंट्स बसलेली होती, तिथं आम्ही बसलेले आहोत. तुम्ही बघू शकता. इथं मनीषासुद्धा वेळेवर आली. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही निघालो. तयारी करायला उशीर झाला. येण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, कारण मला भरपूर असं ताप आलेला होता. आणि इथं बसल्यानंतरसुद्धा मला म्हणजे अशी थंडी वाजत होती आणि बाहेर मी बसलेली होती. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की लवकरात लवकर आपण घरी जावे. तर तेव्हा पण गणेशजी मला म्हणत होते की तुला जर बरं वाटत नसेल तर आपण घरी जाऊया. पण मी म्हटलं स्वराला वाईट वाटणार, त्याच्यामुळे आपण थोडा वेळ बसूया आणि नंतर जाऊया. तर असं करत करत कसं तरी आम्ही तो प्रोग्राम होईस्तोवर बसलो. आणि नंतर मग इथं स्वरा आली आणि स्वरा बोलली मला काहीतरी खायचं आहे. तर तिला ती आलूचे फिंगर चिप्स बोलवून घेतले, कारण शाळेच्या बाहेरच भरपूर असे शॉप पण लागलेले होते. पावभाजी वगैरे सर्व असं लावलेलं होतं. आणि स्वराने मग ते एन्जॉय केलं खाण्यामध्ये. आणि इथं जशी जशी संध्याकाळ वाढत होती तसं तसा माझा ताप पण वाढत होता. डोळ्यात डोकं दुखत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं आणि मला कसं तरी होत होतं, म्हणून मी पदर वगैरे गुंडाळून घेतला. आणि लास्ट प्रोग्राम हा सचिन बुरघाटे या सरांचा होता, जो स्पेशली पॅरेंट्ससाठी होता. आणि मला त्याच गोष्टीचं दुःख आहे की बाबा मी हा प्रोग्राम अटेंड करू शकले नाही, कारण की म्हणजे मला एवढी तेव्हा ताप आली आणि अक्षरशः मला चक्करसारखं होत होतं. आणि शेवटी गणेशजींनी या काकांना बोलावून घेतले आणि डायरेक्ट आम्ही शाळेतून ना म्हणजे हॉस्पिटलला गेलो, कारण मला सुचतच नव्हतं काही त्याच्यामुळे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट